अनेकांना असं वाटतं की दुधाशिवाय मजबूत हाडं मिळवणं जवळजवळ अशक्यच आहे. पण थांबा, जर असं वाटत असेल तर हे सादरीकरण नक्कीच उपयोगी पडेल. चला तर मग दुधाला पर्याय ठरू शकतील असे कॅल्शियमचे काही जबरदस्त स्रोत कोणते आहेत ते पाहूया. लहानपणापासून आपल्या सगळ्यांच्या मनावर हेच बिंबवलं गेलंय की हाडं मजबूत करायची असतील तर दूध प्यायलाच हवं. पण खरंच तो एकमेव मार्ग आहे का? चला तर या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि सत्य काय आहे ते जाणून घेऊया. पण त्या पर्यायांकडे वळण्याआधी एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ती म्हणजे आपल्या शरीराला कॅल्शियमची इतकी गरज का असते. तर बघा, एका निरोगी प्रौढ व्यक्तीला हाडांचं आणि संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी दररोज साधारणपणे 1000 मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते. हा आकडा 1000 मिलीग्रॅम आपण लक्षात ठेवूया. आता कॅल्शियम म्हटलं की आपल्याला फक्त हाडं आणि दात आठवतात. पण त्याचं काम तिथेच संपत नाही बरं का. आपल्या नर्वस सिस्टीमचं काम व्यवस्थित चालण्यापासून ते मसल्सच्या आकुंचनापर्यंत आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यापर्यंत अशा अनेक महत्त्वाच्या शारीरिक क्रियांमध्ये कॅल्शियमची भूमिका खूपच निर्णायक असते. दूध कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, यात काहीच शंका नाही. पण ते प्रत्येकासाठीच एक सोपा किंवा आदर्श पर्याय असेलच असं नाही. आणि इथेच काही आव्हानं समोर येतात. म्हणजे बघा, एका कप दुधामध्ये जवळपास 300 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं, जे खूप चांगलं आहे. पण अनेकांना लॅक्टोज इंटॉलरन्समुळे दूध पचत नाही किंवा काही जणांना त्याची चवच आवडत नाही. मग त्यांनी काय करायचं? पण काळजीचं काहीच कारण नाही. सुदैवाने निसर्गाने आपल्याला कॅल्शियमने भरलेले अनेक जबरदस्त आणि पूर्णपणे वनस्पती आधारित पर्याय दिले आहेत. चला तर मग हे अद्भुत पर्याय कोणते आहेत ते पाहूया. आपल्या यादीत पहिला क्रमांक लागतो बदामाचा. बदाम हा फक्त एक चविष्ट नाश्ता नाहीये, तर त्यात असलेलं मॅग्नेशियम आणि प्रोटीन विशेषतः मुलांच्या हाडांच्या विकासात खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. आता हा तर आपला पारंपरिक आणि आवडता खाऊ आहे, नाही का? गूळ आणि शेंगदाणे ही जोडी केवळ चवीलाच छान नाही, तर कॅल्शियमची गरज भागवण्यासोबतच गुळातून मिळणारं लोह रक्ताची कमतरताही दूर करतं. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. पालक आणि मेथीसारख्या गडद हिरव्या पालेभाज्या म्हणजे जणू कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांची खाणच आहेत. त्यांचा सूप, भाजी किंवा पराठ्यांमध्ये समावेश करून आपण अगदी सहजपणे आपल्या हाडांची घनता वाढवू शकतो. आता जो पुढचा पदार्थ आहे ना, तो तर कॅल्शियमच्या बाबतीतले सगळे अंदाज बदलून टाकू शकतो. तो आहे एक खऱ्याखुरा सुपरफूड. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. जरा विचार करा, फक्त 100 ग्रॅम चिया सीड्समध्ये एका कप दुधाच्या दुप्पट कॅल्शियम असतं. आहे की नाही अविश्वसनीय? आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. चिया सीड्स केवळ कॅल्शियमचा बॉम्ब नाहीत, तर त्यात ओमेगा 3, फायबर आणि मॅग्नेशियम सारखे बोनस पोषक घटक सुद्धा आहेत. यामुळे ते एक परिपूर्ण सुपरफूड ठरतात. म्हणतात ना, छोटे पॅकेट बडा धमाका. तसंच काहीसं तिळाचं आहे. आकाराने लहान असले तरी तीळ कॅल्शियमचे भंडार आहेत. फक्त एका चमचा तिळात इतकं कॅल्शियम असतं की ते काही दुग्धजन्य पदार्थांनाही सहज मागे टाकू शकतं. आता दुग्धजन्य पदार्थांना आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे टोफू. आणि फक्त 100 ग्रॅम टोफूमध्ये किती कॅल्शियम असेल याचा अंदाज आहे तब्बल 350 मिलीग्रॅम. म्हणजे टोफू फक्त आपली हाडं मजबूत करत नाही, तर त्यात असलेल्या लोहामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि हृदयाच्या आरोग्यालाही आधार मिळतो. जणू काही एक संपूर्ण हेल्थ पॅकेजच. आता ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडतात पण फक्त दूध प्यायचं आवडत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा काही उत्तम आणि कॅल्शियमने भरपूर असे पर्याय आहेत. पनीरमधलं हाय प्रोटीन मसल्स बनवण्यासाठी मदत करतं, तर दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दह्यातलं व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी खूपच मदत करतं. बरं, मग आता या सगळ्या माहितीचा आपल्या रोजच्या जीवनात वापर कसा करायचा? चला तर पाहूया आपली खास कॅल्शियम ॲक्शन प्लॅन. ही आहे आपली कॅल्शियमची चीट शीट. सोप्या भाषेत सांगायचं तर कॅल्शियमचा तयार आराखडा. हे सगळे उत्तम पर्याय एकाच ठिकाणी दिले आहेत, जेणेकरून आपल्या आहारात कॅल्शियमचं नियोजन करणं एकदम सोपं होईल. तर मग आजच्या या माहितीनंतर आता ठरवा, ह्या आठवड्यात आपण आपल्या आहारात कोणता नवीन कॅल्शियमयुक्त पदार्थ समाविष्ट करणार आहोत. लक्षात ठेवा, एक छोटासा बदलही आपल्या आरोग्यात खूप मोठा आणि चांगला फरक घडवू शकतो.